कराडच्या पाचपुतेवाडी येथे पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असल्याचे समोर येत आहे। DRI विभागाने ड्रग्ज बनवले जात असलेले कोंबड्यांचे शेड सील केले असून या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या बाबा मोरे याला ताब्यात घेतले आहे। या ठिकाणाहून DRI पथकाने अंदाजे 55 कोटीचा अंमली पदार्थ तयार करण्याचा कच्चा माल व साहित्य ताब्यात घेतले असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। दरम्यान ही कारवाई NDPS कायद्यानुसार करण्यात आल्यानं ड्रग्जवर कारवाई झाल्याची चर्चा आहे। सातारा जिल्ह्यात महिन्यात दुसरी कारवाई झाली आहे। डिसेंबरमध्ये मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करत ड्रग जप्त केलं होतं। DRI विभागानं केलेल्या कारवाईबाबत सातारा पोलीस अनभिज्ञ असल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी ड्रग्ज तयार केलं जात होतं। सध्या 55 कोटीचा ड्रग्ज हा तयार होता आणि हजारो कोटी रुपयांचा कच्चा माल या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। कच्च्या मालातून MD ड्रग्ज बनवला गेला असला तर हजारो रुपयांचा ड्रग्ज तयार झाला असता। वेळीच पुण्यातील DRI विभागाच्या पथकाने या शेडवर धाड टाकून मोठा ड्रग्जचा साठा ताब्यात घेतला आहे। दरम्यान नक्की या ठिकाणी कोणतं अंमली पदार्थ तयार केलं जात होतं यावर सातारा जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू असून या कारवाईची माहिती सातारा आणि कराड पोलिसांना नसल्याचंही समोर येत आहे। तर कारवाईसाठी आलेलं पथक हे गुजरात व हैदराबाद वरून आल्याचं समजत असून एकूण कारवाईविषयी कुठलीही अधिकृत माहिती दिली जात नाही। परिणामी तपासांती या प्रकरणाची अधिकृत माहिती कळू शकणार आहे। मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून तपासात नेमकं काय सत्य बाहेर येतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।